तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली 10वी आणि 12वी महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट रिलेटेड खूपच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही पाहू शकता क्लिअरली ते स्टेटमेंट लिहिलेलं आहे. महाराष्ट्र HSC 12चे रिझल्ट उद्या महाराष्ट्र result.nic वर येणे अपेक्षित आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, काय फायनली उद्या 12th महाराष्ट्र बोर्डचे रिझल्ट पब्लिश होणार आहे. सोबतच टाइम काय विद्यार्थी मित्रांनो, आणि एक ऑफिशियल अपडेट आहे, म्हणजेच तुमचे जे रिझल्ट पाहण्याकरता लिंक असतात त्या रिगार्डेड ऑफिशियल अपडेट ते पण आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा, तर तुमचे जे पूर्ण डाऊट आहे विद्यार्थी मित्रांनो ते क्लिअर होणार आहे. सर्वात अगोदर खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला माहिती आहे रिझल्टच्या अगोदर तुम्हाला जवळपास अशा 2 वेबसाईट देण्यात येतील, त्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन टाकून तुरंत विदिन अ सेकंडमध्ये तुम्हाला रिझल्ट पाहता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात अगोदर आपण ऑफिशियल अपडेट चेक करून घेऊया. त्याकरता आपण आलेलो आहे महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. तुम्ही पण गुगल सर्च करून या ऑफिशियल वेबसाईटच्या होम पेजवरती येऊ शकता. सकाळीच मी तुम्हाला एक अपडेट दिलेली आहे की जो नवीन बॉक्स आणि HSC एक्झामिनेशन फेब्रुवारी 2024 रिझल्टची जी अपडेट होती बघा, आताची एक न्यू अपडेट आहे. सोबतच तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. फायनली बघा, इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल विद्यार्थी कॉर्नर, ठीक आहे. यावरती तुम्हाला सिंपल क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करताच विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे तुम्हाला डिफरंट ऑप्शन दिसत असेल, जसे की तुम्हाला इथे फॉर्म रिलेटेड अँड देन वन HSC इन्स्पायर रिलेटेड, आणि फायनली तुम्ही शकता एक निकालचा बॉक्स तुम्हाला दिसतो. तर इथे तुम्हाला सिंपल क्लिक करून घ्यायचं आहे. आणि फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, SSC रिझल्ट आणि HSC रिझल्ट येथे पण तुम्ही तुमचे निकाल पाहू शकता. जर येथे तुम्हाला रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव ऑप्शन दिसत असेल आणि फायनली तुम्हाला सबमिट बटन दिसत असेल, तर तुम्ही इझिली येथे पण रिझल्ट पाहू शकता. तर बघा, इथे पण तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. आणि रिझल्टचं जे होम पेज आहे विद्यार्थी मित्रांनो ते पण अपडेट केलेलं आहे बोर्डाने. बघा, HSC रिझल्ट तुम्ही जर क्लिक केलंस तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. बघा, द HSC फेब्रुवारी 2024 रिझल्ट विल बी पब्लिश सून. तर विद्यार्थी मित्रांनो, येथेच तुम्हाला एक दुसरा पण पोर्शन दिसणार आहे. सोबतच बघा, अशाच प्रकारे तुम्ही SSC वर क्लिक केलं, SSC रिझल्टवर तुम्हाला सिंपल येथे पण हेच इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे. SSC मार्च 2024 रिझल्ट विल बी पब्लिश सून. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे पण तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता जर येथे तुम्हाला तो पोर्शन अवेलेबल केला तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली बघा, तर विद्यार्थी मित्रांनो ही जी न्यूज आहे खूपच व्हायरल आणि खूपच ट्रेंडिंग होत आहे. बघा, इथे क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, HSC महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 लाईव्ह अपडेट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच HSC आणि SSCचे निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. बघा, HSC निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड याच आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सोबतच SSCचे जे निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो ते मे महिन्याच्या लास्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, हे तर तुम्हाला माहिती आहे. बघा, महाराष्ट्र बोर्डाचे सुमारे 29 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर. बघा, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, जे विद्यार्थी व्हिडिओ एंडपर्यंत पाहतील त्यांनाच पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहे. बघा, सूत्रांवर विश्वास ठेवला तर महाराष्ट्र HSC निकाल 2024 तारीख आणि वेळ सूचना सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली ऑफिशियल अपडेट, ठीक आहे. महाराष्ट्र बोर्डची ऑफिशियल नोटीस विद्यार्थी मित्रांनो उद्या 11 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाऊ शकते. म्हणजेच ऑफिशियल तुमची जी रिझल्ट डेट आहे विद्यार्थी मित्रांनो ते अनाऊन्स केल्या जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचा. आणि बेल आयकनला नक्की प्रेस करा, म्हणजेच तुमची जी रिझल्ट डेट रिलेटेड जी ऑफिशियल नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो ते येताच तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन A1 अकॅडमी या चॅनल माध्यमाद्वारे मिळणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी लिंक आहे, ठीक आहे, सर्वात अगोदर तर ऑफिशियल नोटीस येणार आहे. ऑफिशियल नोटीस येण्यानंतर तुमची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो ती सुद्धा अपडेट केल्या जाते, ठीक आहे. ती अपडेट केल्या जाते. ती पण अपडेट करताच मी तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन देणार आहे. ती अपडेट म्हणजे बघा, तुम्हाला तिथे एक रोल नंबर आणि तुमच्या आईचं नाव, ठीक आहे, तुमच्या मदरचं नाव, तुम्हाला असे 2 प्रकारचे एक ऑप्शन दिसतील. येथे तुम्ही तुमचा रोल नंबर, तुमच्या आईचे नाव आणि फायनली येथे तुम्हाला सबमिटचं बटन दिसणार आहे. तर हा जो अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तो पण अपडेट खूप लवकर होणार आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली जी ऑफिशियल तुमची वेबसाईट आहे रिझल्ट पाहण्याकरता ती विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अपडेट होऊन येणार आहे. बघा, तुम्हाला इथे रोल नंबर आणि तुमच्या आईचे नाव किंवा मदर्स फर्स्ट नेम तुम्हाला येथे ऑप्शन मिळणार आहे. बघा, खूपच लवकर ऑफिशियल वेबसाईट अशा प्रकारे अपडेट केले जाईल. आणि अशा प्रकारे अपडेट येताच विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. बघा, लिंक ॲक्टिवेट होताच जवळपास विदिन 24 आवर तुमचे रिझल्ट तुम्हाला पाहण्याकरता मिळणार आहे. तर उद्या का फायनली तुमचे रिझल्ट पब्लिश होणार आहे ऑफिशियली. तर विद्यार्थी मित्रांनो, जर ऑफिशियल नोटीस उद्या 11 AM पर्यंत म्हणजे सकाळी जवळपास 11 वाजेपर्यंत तुमची ऑफिशियल नोटीस जारी झाली तर विद्यार्थी मित्रांनो विदिन 24 आवर, ठीक आहे, नोटीस पब्लिश झाल्यानंतर विदिन 24 आवर तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करू शकता. परंतु ऑफिशियल नोटीसमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट डेट आणि टायमिंग मेन्शन केलेला दिसणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, नोटीस येताच सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनल माध्यमाद्वारे अलर्ट नोटिफिकेशन मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. आणि व्हॉट्सअप ग्रुपला सर्वांना जॉईन व्हायचं आहे. सोबतच तुम्हाला कमेंट नक्की करायचे की एक्सपेक्टेड तुम्हाला 10th आणि 12th मध्ये किती पर्सेंटेज मिळू शकतात.